हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी इतिहास पाठ चौथा भारतीय कलांचा इतिहास या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। या ठिकाणी आपल्याला जे काही पहिलं विधान दिलेलं आहे ते म्हणजे चित्रकला आणि शिल्पकला यांचा टिंबटिंब मध्ये समावेश होतो। या ठिकाणी याचे ऑप्शन जे काही दिलेले आहेत ते म्हणजे दृककला, ललित कला, अभिजात कला आणि लोककला। या ठिकाणी आपल्याला हे चार ऑप्शन दिलेले आहेत। यापैकी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे दृककला। पाहूया दुसरं विधान। मथुरा शिल्पशैली टिंबटिंब काळात उदयाला आली। तर याचे ऑप्शन आहेत मित्रांनो कुशाण, गुप्त, राष्ट्रकूट, मौर्य। याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे कुशाण। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 1 त्यामधील ब, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून दुरुस्त करून पुन्हा लिहा। या ठिकाणी आपल्याला खाली जोड्या दिलेल्या आहेत मित्रांनो, त्यातील चुकीची जोडी ओळखून आपल्याला ती पुन्हा लिहायची। पाहूया पहिली जोडी, कुतुब मिनार महिरोली, गोल घुमट विजापूर, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली, ताजमहल आग्रा। पाहूया याचं उत्तर। जी काही या ठिकाणी चुकीची जोडी आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही दिल्लीमध्ये नसून छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही मुंबईमध्ये आहे। पाहूया पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 टिपा लिहा। या ठिकाणी पहिला प्रश्न जो काही आहे तो म्हणजे कला, याविषयी आपल्याला थोडक्यात टिप लिहायची। पाहूया याचं उत्तर। आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना सांगावेसे वाटते। आपल्या मनातील भावभावना व्यक्त कराव्यात ही माणसाची सहज प्रवृत्ती असते। या सहज प्रवृत्तीतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हणतात। बघा मित्रांनो, या ठिकाणी कला म्हणजे काय, तर कला म्हणजे माणसाची जी काही सहज प्रवृत्ती आहे या सहज प्रवृत्तीतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण वस्तूची निर्मिती होते त्या वस्तूला आपण कला असे म्हणतो। बघा पुढे, कला ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी आहे। ही मांडणी शिल्प, गायन, चित्र, नृत्य वा वादन अशा विविध रूपात आविष्कृत आहे। बघा मित्रांनो, ही मांडणी जी काही आहे ती शिल्प, गायन, चित्र, नृत्य आणि वादन या अशा रूपांमध्ये काय आहे, आविष्कृत आहे किंवा आविष्कृत आहे। कला निर्मितीच्या मुळाशी कल्पकता, संवेदनशीलता, कौशल्य इत्यादी महत्त्वाचे घटक असतात। बघा मित्रांनो, कला निर्मितीच्या मुळाशी जे काही आहे त्या ठिकाणी काय तर कल्पकता, संवेदनशीलता, कौशल्य इत्यादी गोष्ट काय महत्त्वाचे घटक आहेत। पाहूया पुढील प्रश्न। हेमाडपंथी शैली याविषयी आपल्याला थोडक्यात टिप लिहायची। पाहूया याचं उत्तर। प्रामुख्याने 12व्या-13व्या शतकात यादव काळात महाराष्ट्रात हेमाडपंथी मंदिराची बांधणी झाली। बघा मित्रांनो, यादव काळात महाराष्ट्रात 12व्या ते 13व्या शतकात हेमाडपंथी मंदिराची काय झाली, बांधणी झालेली आहे। हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीत दोन दगडांमधील सांधे चुन्याचे वा मातीचे भरले जात नाहीत। दगडांमध्ये एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या कुमनी आणि कुसू यांच्या आधारे भिंत उभारली जाते। बघा मित्रांनो, या ठिकाणी जी काही हेमाडपंथी मंदिराची जी काही रचना असते किंवा तिला बांधणीचं जे काही काम आहे ते दगडांमध्ये जे काही सांधे असतात त्यांच्यात चुना व मातीचा उपयोग न करता त्यांमध्ये खाचे पाडले जातात व खोमनी व कुसूच्या साह्यात त्यांची जी काही भिंत आहे ती उभारली जाते। हेमाडपंथी मंदिराच्या बांधणीत प्रामुख्याने ताराकृती बांधकाम आढळते। बघा मित्रांनो, जे काही हेमाडपंथी मंदिराची जी काही बांधणी आहे ती कोणत्या स्वरूपात येते, ती ताराकृती स्वरूपामध्ये आहे। ताराकृती मंदिराच्या बाह्य भिंती अनेक कोणांमध्ये विभागलेल्या असतात। या दगडी भिंतीवरील देवतांची कोरीव शिल्पे पर्यटकांना आकर्षून घेतात। बघा मित्रांनो, या ठिकाणी ज्या काही त्या भिंती आहेत त्या भिंतींवर जे काही देवतांची कोरीव कामे केलेली आहेत किंवा कोरीव शिल्प आहेत ती पर्यटकांना काय करतात, आकर्षून घेतात। महाराष्ट्रभर अशी उभी असलेली हेमाडपंथी शैलीतील मंदिरे तत्कालीन शिल्प व स्थापत्य कलेचा विकास दर्शवतात। बघा मित्रांनो, ही जी काही हेमाडपंथी शैलीतील जे काही मंदिरे आहेत ती तत्कालीन शिल्प व स्थापत्य कलेचा काय दाखवतात, तर विकास दर्शवतात। पाहूया पुढील प्रश्न। मराठा चित्रशैली याविषयी आपल्याला या ठिकाणी थोडक्यात टिप लिहायची। पाहूया याचं उत्तर।
इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. बघा मित्रांनो, इसवी सन 17व्या शतकामध्ये उत्तरार्धात महाराष्ट्र चित्रशैली ही विकसित होण्यास काय झालेली सुरुवात झाली होती. सचित्र हस्तलिखित पोथ्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांवरील चित्र, काचचित्रे आणि भिंतीचित्रे या विविध स्वरूपात मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो. बघा मित्रांनो, जी काही मराठा चित्रशैली हिचा आविष्कार कोणकोणत्या याच्यात आढळतो? लाकडी फळ्यांवरील चित्र, काचचित्रे आणि भिंतीचित्रे या विविध स्वरूपात मराठा चित्रशैलीचा जो काही आविष्कार आहे तो आपल्याला आढळत असतो. या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भिंतीचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे यांच्या स्वरूपात देखील आपल्याला आढळतात किंवा आहेत. वाड्यांचा दर्शनी भाग, दिवाणखाने, मंदिराचे मंडप, शिखरे व छत यांवर देखील मराठा चित्रशैलीतील भिंतीचित्रे पाहण्यास मिळतात. बघा मित्रांनो, वाड्यांचा जो काही दर्शनी भाग असतो, त्यानंतर दिवाणखाने, मंदिराचे मंडप, शिखरे व छत यांमध्ये सुद्धा मराठा चित्रशैलीतील जे काही भिंतीचित्रे आहेत हे आपल्याला पाहण्यास मिळतात. या चित्रशैलीवर राजपूत आणि मावळा चित्रशैलीचा तसेच युरोपीय चित्रशैलीचा देखील प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. बघा मित्रांनो, या ठिकाणी जे काही राजपूत व मावळा चित्रशैलीचा तसेच युरोपीय चित्रशैलीचा या ठिकाणी काय आहे तर जो काही प्रभाव आहे तो आपल्याला पडलेला दिसून येतो. पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधानांची या ठिकाणी आपल्याला सकारण स्पष्ट करायचे. त्यातील पहिले विधान, कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास तज्ञांची आवश्यकता असते. या ठिकाणी याचं उत्तर पाहूया मित्रांनो. कला वस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते. या कला वस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत, त्यातील धातू, लाकडाचा प्रकार, त्यांचा दर्जा योग्य आहे का, हे त्यातील जाणकारच आपल्याला सांगू शकतात. कला वस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतात. एकूण कला वस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची पारख होणे आवश्यक असते. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ञांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला असते. बघा मित्रांनो, या ठिकाणी जे काही कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ञांची आवश्यकता आपल्याला का असते तर त्याचं आपण कारण या ठिकाणी पाहिलेलं आहे. पाहूया पुढील विधान. चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनर्जीवन करणे गरजेचे आहे. पाहूया याचं कारण मित्रांनो. रामायण आणि महाभारत यांसारख्या महाकाव्यातील कथा लाकडी बाहुल्या आणि चित्रे वापरून कथन करण्याच्या प्रथेला चित्रकथी परंपरा या ठिकाणी म्हणत असतात. चित्रकथी परंपरा 12व्या शतकातील आहे. बघा मित्रांनो, जी काही चित्रकथी परंपरा आहे ही 12व्या शतकातील आहे. तिला पिंगुळी परंपरा असे देखील म्हणतात. यामध्ये कागदावर चित्रे काढून नैसर्गिक पदार्थांपासून बनलेल्या रंगांनी याला रंगवले जातात. कथा साधारणपणे अर्धा तास ते 50 मिनिटांच्या कालावधीत कथन केल्या जातात. बघा मित्रांनो, या ठिकाणी ही जी काही कथा असतात किंवा या ज्या काही कथा आहेत या अर्धा तास ते 50 मिनिटांच्या कालावधीत कथन केल्या जातात किंवा सांगितल्या जातात. कोकणातील पिंगुळी नावाच्या गावात ठाकर आदिवासी समाजाचे लोक राहतात. बघा मित्रांनो, या ठिकाणी जे काही कोकणातील पिंगुळी नावाच्या गावात ठाकर आदिवासी जे काही लोक आहेत हे राहत असतात. ही चित्रकथी परंपरा हे लोक आजही पाळतात. बघा मित्रांनो, हे जे काही लोक आहेत कोकणातील पिंगुळी नावाचे, ही चित्रकथी परंपरा हे लोक आजही पाळत असतात. त्यांच्यासाठी ते रोजगाराचे साधन आहे. आपली प्रादेशिक किंवा स्थानिक संस्कृती जपण्यासाठी या पुरातन परंपरा जतन करणे देखील आवश्यक आहे. बघा मित्रांनो, जे काही आपले प्रादेशिक किंवा स्थानिक संस्कृती आहे हे जपण्याचे पुरातन परंपराला जतन करणे देखील आजकाल आवश्यक आहे. पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. पुढील तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला तक्ता दिलेला आहे तो या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. पाहूया. मंदिर स्थापत्य शैली, त्यामध्ये नागर, द्राविड, हेमाडपंथी हे जे काही आहेत मित्रांनो हे स्थापत्य शैली आहेत. या ठिकाणी नागर या स्थापत्य शैलीची आपण वैशिष्ट्ये पाहूया. पायापासून क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. शिखराची रचना पायापासून वरच्या टोकापर्यंत सलग असते. पाहूया या ठिकाणी याचे उदाहरण द्यायचे जर ठरलं मित्रांनो, खजुराहोचे कांडारिया महादेव मंदिर, भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर. दुसरे या ठिकाणी स्थापत्य शैली पाहायची म्हटली ती म्हणजे द्राविड. हिचे वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, मंदिराची शिखरे पिरॅमिड आकाराची असतात. शिखरापेक्षा गुपुरे म्हणजेच मुख्य प्रवेशद्वार मोठ्या व भव्य असून त्यावर पौराणिक कथाचित्रे कोरलेली असतात. या ठिकाणी उदाहरण द्यायचे म्हटले मित्रांनो तर मदुराईचे मीनाक्षी मंदिर, महाबळीपुरमचे रथ मंदिर. या ठिकाणी पुढील स्थापत्य शैली ती म्हणजे हेमाडपंथी. हेमाडपंथीची या ठिकाणी आपण वैशिष्ट्ये पाहूया. या शैलीतील मंदिराची बांधणी चौरस व ताराकृती असते. मंदिराच्या बांधणीत चुना व मातीचा वापर केलेला असतो. याचे उदाहरण द्यायचे ठरले ते म्हणजे सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर व अंबरनाथ येथील शिव मंदिर. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची या ठिकाणी आपल्याला सविस्तर उत्तरे लिहायची आहेत. याच्यातील पहिला प्रश्न, लोकशिल्पकला याविषयी आपल्याला या ठिकाणी थोडक्यात माहिती लिहायला सांगितलेली आहे. पाहूया याचं उत्तर.
अश्मयुगीन काळापासून गुहाचित्रांची परंपरा चालू आहे। या गुहाचित्रातून लोकचित्र शैलीचे जतन केले गेले। गुहाचित्रांमध्ये प्राणी, मनुष्यकृती, झाडे, शिकारीचे प्रसंग अशी चित्रे गुहांच्या भिंतीवर कोरलेली आढळतात। बघा मित्रांनो, या ठिकाणी ज्या काही गुहांच्या भिंती आहेत त्यावर गुहचित्रांमध्ये प्राणी, मनुष्यकृती, झाडे व शिकारीचे जे काही प्रसंग आहेत त्यांची चित्रे काय केलेली ते कोरलेली आपल्याला आढळून येतात। अश्मयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीत चित्रांचे विषय बदलत गेले। नवीन प्राणी, शेतजीवन, वनस्पती इत्यादी नवीन विषय येत गेले। मनुष्याच्या रेखाटनाच्या पद्धतीत व चित्रांमध्ये वापरल्या गेलेल्या रंगांमध्ये फरक होत गेला। नैसर्गिक द्रव्यांपासून, वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेले विविध रंग वापरले गेलेले दिसतात। सभोवतालचा परिसर आणि अवगत झालेले नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान यांचा वापर करून मानव चित्र कोरू लागला। नवाश्म युगात विकसित झालेला मानव देवदेवतांची चित्रे काढू लागला। सण समारंभाप्रसंगी घरामध्ये किंवा घराच्या भिंतींवर चित्रे काढणे, अंगणात रांगोळी काढणे अशा स्थानिक परंपरात लोकचित्र शैली विकसित झाली। वारली चित्र परंपरा, चित्रकथी परंपरा, लघुचित्र परंपरा अशा अनेक लोकचित्रकला शैली आढळतात। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। भारतातील मुस्लिम स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायची आहेत। त्यातील याचं उत्तर पाहूया। पार्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लाम पूर्व भारतीय स्थापत्य अशा अनेक स्थापत्य शैलीतून विकसित झालेले स्थापत्य शैली मुस्लिम स्थापत्य शैली असे म्हणतात। मध्ययुगीन भारतात मुस्लिम सत्तांच्या काळात विकसित झालेल्या या मुस्लिम स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये व उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत। या स्थापत्य शैलीत बांधलेला कुतुब मिनार जगातील सर्वाधिक उंच म्हणजेच त्याची जी काही हाईट आहे किंवा उंची आहे ती 240 फूट आहे। मुघल सम्राट शहाजहानने बांधलेला ताजमहल जगातील 8वे आश्चर्य मानले जाते। इसवी सनाच्या 17व्या शतकात बांधलेला विजापूरचा गोल घुमट ही वास्तू प्रतिध्वनीसाठी प्रसिद्ध आहे। फतेहपूर येथे सम्राट अकबरने बांधलेला राजवाडा आणि बुलंद दरवाजा त्यांच्या उंचीसाठी आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे। दिल्ली आणि आग्रा येथे बांधलेला लाल किल्ला विस्तीर्ण आणि देखणा आहे। वरील सर्व वास्तू मुस्लिम स्थापत्य शैलीचे उत्तम नमुने आहेत। कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत ते या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचंय। पाहूया याचं उत्तर। कलेच्या अभ्यासकांना संग्रहालय, अभिलेखागार, ग्रंथालय, पुरातत्व संशोधन, पत्रकारिता आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात। औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कला वस्तूंच्या खरेदी विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारीसाठी आवश्यकता असते। चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य कलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, प्रकाश योजना इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते। मुद्रण क्षेत्रात तसेच घर सजावटीच्या साहित्य निर्मितीत कला क्षेत्रातील जाणकारांची गरज असते। दागिने, धातूंच्या व लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे, बांबू, काच, कापड, माती वा दगडी कलापूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे या क्षेत्रांतही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत। बघा मित्रांनो, या ठिकाणी जी काही दागिने, धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे, बांबू, काच, कापड, माती वा दगडी कलापूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे या क्षेत्रांमध्ये देखील खूप संधी आपल्याला उपलब्ध आहेत। पाहूया पुढील प्रश्न। पृष्ठ क्रमांक 23 वरील चित्राचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी आपल्याला माहिती द्यायची। तर या ठिकाणी आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत, ते म्हणजे निसर्गाचे चित्रण, मानवाकृतीचे रेखाटन, व्यवसाय आणि घरे ही जी काही आहे मित्रांनो या ठिकाणी हे चित्र आपल्याला दिलेलं आहे, याविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे खालील मुद्द्यांच्या आधारे। पाहूया याचं उत्तर। हे वारली चित्र परंपरेतील चित्र आहे। वारली चित्रकला शैलीचा उदय ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासी जमातीत झालेला आहे। या चित्रविषयी पुढे आपण माहिती पाहूया। निसर्गाचे चित्रण, या ठिकाणी निसर्गाच्या चित्रण याविषयी माहिती द्यायची ठरली मित्रांनो, ती म्हणजे या चित्रात काही वनस्पतींच्या फांद्या, फुलझाडे, उगवता सूर्य, पक्षी यांची चित्रे रेखाटलेली दिसतात। मानवाकृतीचे रेखाटन, या ठिकाणी मानवाकृतीचे रेखाटन सांगायचे म्हटले तर चित्रात स्त्री पुरुष खेळणारी मुले यांची चित्रे रेखाटलेली दिसतात। वारली चित्रे माणसांची हुबेहूब चित्रे नसतात, ती फक्त रेखाचित्रे असतात। त्रिकोण, चौकोन व वर्तुळ यांच्या सहाय्याने मानवाकृती रेखाटले जातात। व्यवसायाबद्दल माहिती द्यायची ठरली तर या चित्रात शेती करणारे स्त्री पुरुष दिसत आहेत। पशुपालन हाही या लोकांचा व्यवसाय असावा। घरे, उतरत्या छपरांच्या झोपड्या चित्रात दिसत आहेत आपल्याला। झोपड्यांच्या भिंती कुंड्यांच्या किंवा मातीच्या असाव्यात, त्यावर चित्रे काढलेली आहेत। या चित्रातून वारली समाज जीवन व्यक्त होते। हे लोक गरीब आहेत हे जाणवते। हे लोक जसे जगतात
हे लोक जसे जगतात त्याच परिस्थितीतील व अनुभवातील मानवी व निसर्ग घटकांचे आकार ते रेखाटताना दिसत आहेत. पहा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आजचा आपला पाठ होता तो आपण या ठिकाणी याचा संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.